नमस्कार. राज्य निवडणूक आयोगाच्या पत्रकार परिषदेत आपलं सर्वांचं मनपूर्वक स्वागत. आज आपल्याला 12 वाजता आम्ही इन्व्हिटेशन पाठवलं, आपण सगळेजण आलात, त्याबद्दल आपले मनपूर्वक आभार. आधीच्या पत्रकार परिषदेप्रमाणे माननीय आयुक्त आपल्याशी आधी संवाद साधतील, त्यानंतर प्रश्न उत्तर होतील. फक्त प्रश्न उत्तर एकेकाने जर विचारलं तर बरं होईल. मागच्या वेळेस कोण काय विचारत होतं हे लक्षात येत नव्हतं, त्याच्यामुळे आपल्यालाही व्यवस्थित विचारता येईल आणि उत्तरही व्यवस्थित देता येतील. त्याच्यामुळे आपल्या सगळ्यांना ही नम्र विनंती आहे की एकेकाने विचारावं. हा, ते करणार आहे. हो, हिंदी आणि इंग्रजी दोन्ही. फक्त शेड्यूल आपण करू. हिंदी आणि इंग्रजीमध्ये आपल्याला शेड्यूल आणि थोडक्यात माहिती सांगितली जाईल. आजच्या पत्रकार परिषदेत माननीय राज्य निवडणूक आयुक्त दिनेश वाघमारे, राज्य निवडणूक आयोगाचे सचिव सुरेश काकाणी, उपायुक्त राजेंद्र पाटील, उपसचिव सूर्यकृष्ण मूर्ती उपस्थित आहेत. आता आपण पत्रकार परिषदेला सुरुवात करूयात. माननीय राज्य निवडणूक आयुक्त यांना मी विनंती करतो की यांनी पत्रकार परिषदेला सुरुवात करावी. नमस्कार. प्रसार माध्यमांच्या सर्व प्रतिनिधींचं मी स्वागत करतो. आजच्या या पत्रकार परिषदेमध्ये मुदत संपलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका 31 जानेवारी 2026 अखेरपर्यंत घेण्याचे नियोजन आणि त्या दृष्टीने केलेली कार्यवाही यासाठी आजची पत्रकार परिषद इथे आयोजित केलेली आहे. या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या दृष्टीने आपल्याशी संवाद साधावा व आपल्या माध्यमातून सर्व माहिती मतदार, इच्छुक उमेदवार, राजकीय पक्ष व इतर संबंधितांपर्यंत पोहोचावी या उद्देशाने ही पत्रकार परिषद आयोजित केलेली आहे. विशेष करून मला आपल्याला सांगावंसं वाटतं की ही पत्रकार परिषद विशेषतः राज्यातील महानगरपालिकांच्या सार्वत्रिक निवडणुकांसंदर्भात आज मी इथे संवाद आपल्याशी साधणार आहे. आपल्याला सांगायचं आहे की महाराष्ट्र राज्यातील 29 महापालिकाच्या निवडणुकीसंदर्भात ही पत्रकार परिषद आहे. त्यामधील 27 महानगरपालिकांची मुदत संपलेली आहे. 5 महापालिकांची 2020 मध्येच मुदत संपली होती. 18 महापालिकांची मुंबईसहित 2022 मध्ये मुदत संपली आहे आणि 4 महापालिकांची मुदत ही 2023 मध्ये संपली होती. जालना आणि इचलकरंजी या 2 नवनिर्मित महापालिका आहेत आणि त्यांच्या संदर्भात पण आज मी माहिती सांगणार आहे. बृहन्मुंबई महानगरपालिकामध्ये प्रभागामध्ये 1 सदस्यीय प्रभाग आहेत आणि यामुळे बृहन्मुंबई महानगरपालिकेसाठी प्रत्येक मतदाराला फक्त 1 मत द्यावं लागेल. 28 महापालिका या बहुसदस्यीय आहेत आणि बहुतांश महापालिकेमध्ये एका प्रभागामध्ये 4 उमेदवार निवडून द्यायचे आहेत. त्या महापालिकेमधील काही प्रभाग असे आहेत की जिथे 3 उमेदवार असतील, काही प्रभाग असे असतील की जिथे 5 उमेदवार असतील. त्यामुळे या 28 महानगरपालिकेमध्ये मतदारांना साधारणतः 3 ते 5 मतं एका प्रभागामध्ये द्यावं लागते. या महापालिका निवडणुकीमध्ये नामनिर्देशन पत्र हे ऑफलाईनच घेण्यात येईल आणि या संदर्भात राजकीय पक्षांची जी बैठक झाली होती आणि राजकीय पक्षांनी केलेल्या मागणीनुसार या महापालिकांच्या निवडणुकीमध्ये नामनिर्देशन पत्र हे ऑफलाईनच स्वीकारण्यात येतील. जात वैधता पडताळणी संदर्भात राखीव जागावर ज्यांना निवडणूक लढवायची आहे त्यांना जात प्रमाणपत्र व जात वैधता प्रमाणपत्र त्यांना सादर करणे आवश्यक आहे. मात्र जात वैधता प्रमाणपत्रासाठी सादर केलेल्या अर्जाची सत्यप्रत किंवा अन्य कोणताही पुरावा त्यांनी दिला तरी तो ॲक्सेप्ट केला जाईल.
मात्र